हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सगळेजण? माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहे की नाही? आपण लहानपणापासून हे शिकत आलेलो आहोत. माणसाच्या मूलभूत गरजा 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 महत्त्वाच्या गरजा आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं काही एक्सेस आहे. आज आपण बोलणार आहोत प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी या विषयावरती. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणजे खूप काही संसाधनं किंवा खूप काही रिसोर्सेस असण्याने ज्या काही समस्या निर्माण होतात, ज्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहेत, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 महत्त्वाच्या गरजा. मग त्याबद्दल आपण पहिल्यांदा निवाऱ्याबद्दल बोलू. पूर्वीच्या काळी लोक जेव्हा अगदी आदिमानव होता त्या काळामध्ये लोक गुहेमध्ये राहत होते, तेव्हा अशी घरं वगैरे ही कन्सेप्टच नव्हती, ह्या कल्पनाच नव्हत्या. आणि मग हळूहळू जसा शेतीचा शोध लागला, शिकारीपासून म्हणजे पहिल्यांदा आदिमानव हा शिकार करायचा आणि त्यानंतर शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध हा बायकांमुळे लागला. त्यामुळे बायकांच्या ह्याच्यामध्ये बायकांना मुळात सुरक्षितता हवी असते, त्यामुळे बायकांना घर या गोष्टीची खूप प्रायोरिटी असते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की कुठलीही बाई आहे ना, तिच्या आयुष्यामध्ये घर या गोष्टीला खूप महत्त्व असतं, अनन्यसाधारण महत्त्व असतं. तसंच मग हे जे आहे ह्या प्रॉब्लेम ऑफ प्लेंटीमध्ये आपण आज निवाऱ्याबद्दल बोलतो आहोत. तर निवारा, तर मग जेव्हा शोध लागला शेतीचा आणि मग कुठेतरी एक कुडाचं झोपडं, गवताचं झोपडं करून आणि लोक राहायला लागले राहायला लागले. मग ते एकच घर आणि त्याच्या आजूबाजूला अशी शेती आणि मग तिथेच आपलं काम करायचं. शेतीमध्ये धान्य वगैरे पिकवायचं, फळावळं जे भाज्या वगैरे जे शक्य असेल ते पिकवायचं आणि त्या कुडाच्या झोपडीमध्ये राहायचं. उन्हा वारा पावसापासून ती झोपडी तुमचं संरक्षण करू लागली आणि अशा पद्धतीने मग ती झोपडी जेव्हा तुमचं संरक्षण करू लागली तेव्हा असं लक्षात आलं माणसाच्या की अरे, ह्या झोपडीमध्ये काही सुधारणा करणं शक्य आहे. कारण जेव्हा पाऊस वगैरे येतो तेव्हा साप विंचवाची भीती असते आणि मग त्याच्यामुळे परत जीविताला धोका निर्माण होतो. म्हणून मग त्याला जरा लिंपन करायला लागले आणि मग ती लिंपली जायला लागली, जेणेकरून त्या कुडाच्या झोपडीला एक स्ट्रक्चर असं प्राप्त झालं. तर त्या कुडाच्या झोपडीला स्ट्रक्चर प्राप्त झालं. मग आता ती झोपडी तर झाली आहे बा छान दिसायला. मग तेव्हा लक्षात आलं, अरे पण ही झोपडी जी दिसते ना, तर ती काही कलात्मक दिसत नाही आहे बरं का. ती अशी नुसतंच असं एक बांधलेलं आहे, तात्पुरतं राहण्याची जी निवाऱ्याची सोय आहे तशी वाटते. मग त्याला सजवण्याचे प्रकार सुरू झाले. मग बायकांनी छानपैकी असे वेलींचे, फुलांचे असे मांडव घातले त्या झोपडीभोवती. त्या झोपडीला सुशोभित करण्याचे प्रकार हे बायकांनी सुरू केले. आणि मग तेही पुरेसं नाही झालं. मग पक्क्या विटा म्हणजे वाळूपासून विटा तयार केल्या गेल्या आणि त्याचे घर बांधले गेले. मग छानपैकी अजून एकदा त्या घराला स्ट्रक्चर प्राप्त झालं. अशा प्रकारे एक घर झालं. मग घरामध्ये लोक वाढले आणि दुसऱ्या कामाच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडायला लागले. त्यामुळे इथलं जे घर आहे, एक जे ठिकाणचं मेन घर आहे, त्याच्यापेक्षा बाहेर पडणाऱ्या लोकांच्या निवाऱ्याची काय सोय? कोणीतरी कुठेतरी दूरदेशी जायला लागला, मग त्याला सुद्धा घराची गरज पडायला लागली. त्यामुळे दुसरं घर झालं. मग असं वाढत वाढत जाऊन मग छोटे घरं, छोट्या घरांपासून मोठे घरं, पुन्हा एकदा बिल्डिंग्स झाल्या आणि मग लोक फ्लॅटमध्ये जायला लागले. आणि मग हे सगळं चक्र हे असं सुरू झालं. आणि मग माणसाच्या लक्षात आलं की अरे, या सगळ्यामध्ये आपण इतकं जे धावपळ करतो आहोत त्याच्यापेक्षा जे आपण झोपडीमध्ये राहत होतो किंवा कोणी समुद्रकिनारी राहत होतो, कोणी शेतामध्ये राहत होतो, तर तेच किती छान होतं. ते जे आयुष्य होतं ते खूप शांत असं छान समाधानाने भरलेलं होतं. मग पुन्हा एकदा हे फ्लॅटवाले जे लोक आहेत त्यांनी वीकेंड हाऊस खरेदी करायला सुरुवात केली किंवा ते आधी सुरुवातीला रिसॉर्टमध्ये राहायला लागले आणि मग रिसॉर्टमध्ये सुद्धा ते तुमचं घर नाही असं तुम्हाला फील यायला लागला आणि मग वीकेंड हाऊस लोकांनी घ्यायला सुरुवात केली. मग कधीतरी वर्षभरातनं जेव्हा समर हॉलिडेज असतात मुलांना, मग तेव्हा त्या वीकेंड हाऊसची जी आहे गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी लोक सज्ज झाले आणि मग लोक जायला लागले त्या वीकेंड हाऊसमध्ये राहायला.
आणि अशा प्रकारे एक घराचं दुसरं घर झालं, दुसऱ्या घराचं तिसरं घर झालं आणि मग हे चक्र असं पुन्हा एकदा वीकेंड हाऊसच्या नावाखाली पुन्हा त्या खेड्यामध्येच पुन्हा त्या गावाकडेच आपलं घर पाहिजे असं पण लोकांना वाटायला लागलं आणि मग गावाकडे सुद्धा घरं बांधले जायला लागले आणि पुन्हा एकदा चक्र तिकडेच येऊन थांबलं आणि असे वेगवेगळे घरं झाले आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेव्हा असे वेगवेगळे ऑप्शन्स तयार होतात, पर्याय उपलब्ध होतात, संसाधनांचे, रिसोर्सेसचे हे जे पर्याय उपलब्ध होतात त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याला म्हणतात प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. चला, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ह्या नवीन विषयामध्ये. तर आपण आता निवाऱ्याबद्दल बोललो आणि मग हे वीकेंडचे जे घरं होते ते मेंटेन होणं शक्य नाही झालं. मग तिथे अर्थातच कुठली तरी एक कॉलनी होती, ते सगळ्या लोकांनी असे वेगवेगळ्या लोकांनी वीकेंडचे घरं बांधले आणि त्या कॉलनीमध्ये ते मेंटेन होणं शक्य नव्हतं म्हणून मग त्याच्यासाठी वॉचमन आला, त्याच्यासाठी पुन्हा एकदा ती सगळी सिस्टीम आली आणि मेंटेनन्स आला आणि पुन्हा एकदा हा सगळा प्रॉब्लेम जो आहे, जो माणूस मानसिक शांततेच्या शोधामध्ये सगळीकडे फिरत असतो, ती शांतता मात्र माणसाला मिळत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ह्या विषयाला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. हां, तुम्ही ही नोटीस केलेली असेल. तुमची माझी आई जेव्हा आपण पूर्वी लहान होतो तेव्हा आपल्या आईकडे एक साड्या असायच्या. बहुतेकांच्या आया ह्या साड्याच नेसायच्या. आता वेगवेगळे ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत पण पूर्वी सगळ्यांच्या आया साड्या नेसायच्या. त्यामुळे आई सकाळी उठल्यावरती आंघोळ करून जी साडी नेसायची ती रात्री झोपेपर्यंत तीच साडी असायची. रात्री झोपतानाही तिची तीच साडी असायची आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावरतीच ती साडी बदलली जायची. पण आता माझ्याकडे मात्र मी सकाळी जेव्हा वॉकला जाते किंवा योगा करते तेव्हा माझा वेगळा ड्रेस असतो. म्हणजे मला तेव्हा ट्रॅकसूट लागतो. त्याच्यानंतर आंघोळ झाल्यावरती मला असा जरा थोडासा साधा ड्रेस लागतो, कॉटनचा वगैरे. मग त्याच्यामध्ये कधी गाऊन लागतो, कधी अशा प्रकारचे पंजाबी ड्रेसेस लागतात. झालं दुसरं. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा संध्याकाळी मग मला त्याच सकाळपासूनच्या असलेल्या कपड्यांचा कंटाळा येतो आणि मग मला संध्याकाळी असं छान झुळझुळीत काहीतरी हवं असतं. त्यामुळे मला परत संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला एक तिसरा ड्रेस लागतो आणि मग आता हे 3 ड्रेस झाल्यावरती सुद्धा मला असं वाटतं की रात्री झोपताना मला छान आरामदायक कपडे हवे म्हणून रात्री झोपताना मला गाऊन लागतो किंवा नाईट ड्रेस लागतो किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल तसं काहीतरी लागतं. तर पहा, माझ्या आईच्याकडे एक साडी असायची, म्हणजे साड्या वेगवेगळ्या असायच्या पण साडी असायची, तो एकच ऑप्शन होता. माझ्याकडे आज 3-4 ऑप्शन्स आहेत तरीही मला समाधान नाहीये आणि तरीही माझं कपाट हे पूर्णपणे कपड्यांनी भरलेलं आहे. तरीही कधीही बाहेर जायचं असेल तरी मला एकच प्रश्न पडतो की मी आज काय नेसू, की मी आज काय घालू. आणि या व्यतिरिक्त लग्न समारंभ हे जेव्हा असतात, कुठली मुंज विंज बारसं बिरसं असे कार्यक्रम असतात तेव्हा परत एकदा नवीन कपड्यांची खरेदी होते. ते कपाट उघडून पाहिल्यावरती असं वाटतं की यातलं वापरण्यायोग्य काहीच नाही आहे किंवा हे मी मागच्या लग्नामध्ये नेसली होती, त्या लग्नामध्ये पण हेच सगळे पाहुणे होते आणि त्यांनीही माझी साडी नोटीस केलेली आहे. मग आता ह्याच्यामध्ये लग्नामध्ये किंवा ह्या मुंजीमध्ये मला वेगळी साडी पाहिजे आणि अशा पद्धतीने साड्यांचे ढीकवर ढीक, थप्पीच्या थप्पी ह्या वाढत जातात आणि तरीही समाधान मिळत नाही. तरीही प्रश्न कायम राहतो की मी आज काय नेसू. माझ्या आईला हा प्रश्नच पडत नव्हता की मी आज काय नेसू किंवा मी आज काय घालू. आज कुठेही बाहेर जायचं असलं तर पहिला प्रश्न काय डोक्यामध्ये येतो, बाकी काहीच येत नाही बरं का, काय डोक्यामध्ये येतं की मी आज काय घालू. त्यामुळे मुळात जी मेंटल हेल्थ आहे त्याच्यावरती परिणाम होतो. त्यात जर समजा फिरायला जायचं असेल तर फिरायला जायचे ड्रेसेस वेगळे, मग तेव्हा जीन्स टॉप किंवा फ्रॉक्स जे असतात ना आता वेस्टर्न कपडे ते वेगळे, स्विमिंगला जायचं असेल तर स्विमिंगचे कपडे वेगळे, कुठे ह्याला जायचं असेल बॅडमिंटन खेळायला जायचं असेल तर त्याचे कपडे वेगळे, असे सतत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे हे लागत राहतात आणि थप्प्यांवर थप्प्या या कपड्यांच्या आपण वाढवत राहतो. कपाटाच्याकडे न बघता, कपाटाचा जीव न बघता त्याच्यामध्ये सगळेजण कोंबत राहतो. अगदी गरीबातल्या गरीब माणसाकडे सुद्धा ढीगभर कपडे असतात, मोप कपडे असतात अगदी आणि तरीही प्रत्येकाची ही जी हाव आहे किंवा ही जी हे आहे ना याच्याबद्दलची, कपड्यांबद्दलची आसक्ती आहे ना ती काही कमी होत नाही. त्यामुळे मी म्हटले की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा अतिशय
विचार करण्यासारखा विषय आहे। आता सगळेजण म्हणतात की एका टॉपवरती इतक्या पॅन्टवरती एक टॉप चालून जाईल किंवा 4-5 टॉप आणि एकच पॅन्ट अशा पद्धतीचं जरी सांगितलं जातं तरीही समर ड्रेसेस वेगळे, विंटर ड्रेसेस वेगळे, शिवाय रेनी ड्रेसेस वेगळे। कारण हिवाळ्यामध्ये तुम्हाला थोडेसे उबदार कपडे लागतात। आपल्या आयांकडे एखादं स्वेटर असायचं, कोणाच्याकडे तरी स्कार्फ असायचा, बस घरातही तेच स्वेटर वापरलं जायचं, बाहेर गावाला जातानाही तेच स्वेटर वापरलं जायचं। पण आज आपल्याकडे घरातलं स्वेटर वेगळं, बाहेर गावाला जातानाचं स्वेटर वेगळं, शिवाय शाली वेगळ्या, शिवाय स्टोल वेगळे, शिवाय त्या टोप्या ज्या असतात टोप्यांचे वेगवेगळे प्रकार, आणि त्यातही थंडी किती प्रमाणात आहे त्यावरती परत ते स्वेटर असतात। म्हणजे स्वेटरमध्ये सुद्धा प्रत्येकाकडे 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर असतात। त्यात लांब बाह्यांचे असतात, हाफ बाह्यांचे असतात, आता बायकांकडे तर उलन कुर्तीज असतात, त्यात वेलवेटचे टॉप असतात। मग हिवाळ्यामध्ये तुम्ही साडी नेसत असाल तर तुम्ही हिवाळ्यामध्ये लग्नासाठी काय स्टायलिंग केलं जातं यासाठी असंख्य यूट्यूबवरती व्हिडिओज अजूनही अवेलेबल आहेत। तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा वाढत जातो। दुसरी गोष्ट म्हणजे आता अन्न, आपण निवारा आणि वस्त्र याच्याबद्दल बोललो, आपण आता अन्नाबद्दल बोलूयात। पूर्वीच्या काळी आमच्या घरामध्ये म्हणजे सगळ्यांच्याच मध्यमवर्गीय घरांमध्ये एक ठोक स्वयंपाक केला जायचा। वरण भात, भाजी पोळी आणि कोशिंबीर ती सुद्धा रोजच असायची असे नाही, कारण ऑफिसेस असायचे किंवा हे असायचं, शाळा असायच्या, तर त्यामुळे शाळेला डब्याला जी होईल ती सकाळच्या वेळेला सुक्या प्रकारची भाजी म्हणजे कोरडी भाजी, आणि संध्याकाळच्या वेळेला वरण किंवा वरणाचे वेगवेगळे प्रकार किंवा एखादी रस्सा भाजी, आणि मग त्याच्यामध्ये लोणचे असायचे घरामध्ये, मेथकुटं, लोणचे किंवा चटण्या असं केलेलं असायचं तोंडी लावणं म्हणून। पण एक ठोक पदार्थ असायचा। आज तुम्ही तुमच्या घरामध्ये डोकावून बघा, तुमच्या मुलाला वेगळं हवं असतं, तुमच्या मुलीला वेगळं हवं असतं, नवऱ्याला वेगळं हवं असतं, सासू सासऱ्यांना पथ्यासाठी एक वेगळंच हवं असतं, आणि तुम्हाला या सगळ्यांना मॅनेज करायचं असतं। त्यामुळे जर घरातल्या बाईने संध्याकाळी कोणाला प्रश्न विचारला, घरामध्ये विचारला की आज जेवायला काय करायचं, तर प्रत्येक जण त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स सांगून टाकतं। म्हणजे साधी पालकाची भाजी करायची तर ती पालकाची भाजी करायची का पालक पनीर करायचा, की पालकाची पातळ भाजी करायची, का पालकाचे भजे करायचे, का पालकाचे पराठे करायचे, असे किंवा पालकाची राईस किंवा पालकाची बिर्याणी करायची, असे वेगवेगळे प्रकार, इतके ऑप्शन्स आज अवेलेबल आहे। त्यामुळे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे। कधीही घरामध्ये तुम्ही विचारा, आणि एवढं सगळं असलं तरीही मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही। मुलं नाकं मुरडतात आणि मग स्विगी आणि झोमॅटो तुमच्या मदतीला लगेचच तत्पर हाजीर आहे। तर अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे ना, ह्यामुळे माणसाच्या डोक्यामध्ये असा एक केऑस निर्माण झालेला आहे। हा केऑस म्हणजे हा सगळा जो गोंधळ उडालेला आहे, याच्या मागचे 3 कारणं आहेत। एक तर मुळात ओव्हर कन्झम्पशन, म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटीमुळे जेव्हा तुम्हाला जास्त पर्याय अवेलेबल असतात, जेव्हा जास्त पर्याय तुमच्यापाशी असतात एकाच गोष्टीचे, तेव्हा एक तर मुळात होतं ओव्हर कन्झम्पशन, म्हणजे तुम्ही खूप जास्त ते कन्झ्युम करतात। दुसरं म्हणजे त्यातनं होणारं वेस्ट, त्यामुळेच हे लग्न कार्यामध्ये किंवा कुठेही हे जे अन्न सतत वाया जातं, जे वेस्ट होत असतं, तर ते दुसरं म्हणजे वेस्ट। आणि तिसरं म्हणजे जो डिसिजन मेकिंग असतं, तर त्या डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम येतो। म्हणजे थोडक्यात असे जर ऑप्शन तुम्हाला दिले की आज पालक आहे घरामध्ये आणि काय करायचं, तर प्रत्येक जण जे वेगवेगळं हे करतात, त्यामुळे तुम्हाला जे गोंधळायला होतं तो जो डिसिजन मेकिंग आहे तर त्याचा प्रॉब्लेम होतो। तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे असं एक कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे। मला एक कुठली तरी एक जाहिरात होती का हे होतं, मला पिक्चरमधलं होतं ते नीट आठवत नाही, पण कोणीतरी हॉटेलमध्ये जातं आणि तिथे त्याला तो पाणी मागतो। मग त्या समोरचा वेटर जो विचारतो ना, तो म्हणतो की बाटलीचं पाहिजे का ह्याचं पाहिजे, तर तो म्हणतो बाटलीचं पाहिजे। बाटली थंड पाहिजे का साधी नॉर्मल टेम्परेचरची पाहिजे, तो म्हणतो थंड पाहिजे। मग तुम्हाला ते RO UV वालं पाहिजे का हे पाहिजे, अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये तो वेटर इतकं हे करून सांगतो त्याला, म्हणजे इतके ऑप्शन्स सांगतो की समोरचा माणूस गोंधळून जातो। हेच आपल्या आयुष्यामध्ये घडतं आहे। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला डिसिजन मेकिंग होत नाहीये।
आणि आता पहा यूट्यूबमुळे हे एवढं कॉन्टेंट आहे, तर त्यातलं आपण किती घ्यायचं, काय घ्यायचं ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि अजून काय ट्विटर आहे. हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सगळीकडनं तुम्हाला माहितीचा असा भडीमार होतो आहे आणि त्यामध्ये माणसाचा ब्रेन जो आहे ना तो असा गोंधळून जायला होतोय. तुम्ही बघताय माझ्या मागे पहा पुस्तकं आहेत. आता हे एवढे पुस्तकं आहेत की हे माझ्याच्याने वाचणं शक्य होत नाही. पूर्वी मला जे आठवतं तेव्हा मला एकदा पुस्तकाचं हे लागलं, हातामध्ये पुस्तक आलं की ते केव्हा एकदा संपवते, अक्षरशः म्हणजे फडशा पाडायचे मी त्या पुस्तकांचा. आणि आता मला एक 4-5 ओळींपेक्षा जास्त किंवा एका पानापेक्षा जास्त पुस्तक वाचता येत नाही, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. त्याचा परिणाम हा आहे की हे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे. म्हणजे इतके ऑप्शन्स अवेलेबल आहे, पुस्तकं पण इतके अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगच होत नाही की कोणतं पुस्तक वाचू, कोणतं पुस्तक कोणत्या वेळेला वाचू. पूर्वीच्या वेळेला एकच हातामध्ये यायचं, लायब्ररी लावलेली असायची, लायब्ररीमध्ये जायचं, तिथे बघायचं, जो काही पुस्तक आपल्याला हवं असेल ते घ्यायचं, आणायचं, वाचायचं, परत एकदा देऊन यायचं, पुढच्या वेळेस दुसरं आणायचं. अशा पद्धतीने तुम्हाला खूप जास्त अवेलेबल पुस्तकच नसायचे, तुमच्या घरामध्ये एवढं हे नसायचं. आणि आता किंडल आहे, आमच्याकडे किंडल आहे आणि त्या किंडलवरती तुम्हाला जे पाहिजे ते क्लिकवरती सगळे पुस्तकं मिळतात. आता ते कुकू FM आहे किंवा ते स्टोरीटेल ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकं ऐकता पण येतात, ई बुक्स. त्यामुळे हे जे आहे ना, हे सगळं जेवढं आपलं लाईफ हे सुखकर होत जातंय तेवढे आपले मानसिक प्रॉब्लेम्स किंवा मानसिक आजार वाढता आहेत, हे माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर आजचा विषय आपण घेतला होता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. याच्यावरती तुम्ही विचार केला होता का? आणि बघा, अजून एक गोष्ट, जर तुम्हाला गावाला जायचं असेल, आता उन्हाळा येतो आहे, सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जायचं असतं, तर त्याच्यामध्ये घरामधले जे लोक असतात त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं हे असतो, ऑप्शन असतो. कोणाला बीचवरती फिरायला जायचं असतं, कोणाला मंदिरांना भेटी द्यायच्या असतात, कोणाला टुरिस्ट डेस्टिनेशनला जायचं असतं, कोणाला थंड हवेच्या ठिकाणी जायचं असतं. असं प्रत्येक जण वेगवेगळं सांगत असतं आणि त्यामुळे डिसिजन मेकिंग हे होत नाही. एकतर वेस्ट होतं, ओव्हर कन्झम्पशन होतं, नाहीतर मग डिसिजन मेकिंगचा प्रॉब्लेम येतो. असे प्रॉब्लेम आपले वाढत चाललेले आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आता येतो आहे. आणि मला आत्ता विषय निघालेला होता, आम्ही ओपनहायमर पिक्चर पाहिला, त्याच्यामध्ये एक विषय झालेला होता त्याच्यावरनं की आईन्स्टाईनचं एक वाक्य होतं की पहिलं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं, आता ते बॉम्ब वगैरे सगळे वापरून झाले, तिसरं महायुद्ध नाही झालं, पण चौथं महायुद्ध जर खेळलं जाईल असं आईन्स्टाईनचं म्हणणं होतं, तर ते पुन्हा एकदा तीर, कामटे आणि दगडगोट्यांनी खेळलं जाईल, कारण हे सगळं काही आपण उद्ध्वस्त करून टाकलेलं असेल. त्यामुळे हा विषय खरंच खूप गंभीर आहे, यावरती विचार होणं गरजेचं आहे की खरंच आपल्याला इतक्या पर्यायांची आणि इतक्या संसाधनांची गरज आहे का. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. तुम्हाला विषय कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मी नलत वैद.